हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर आज आम्ही वाळलंय सगळं वाटाण्याचं गाभाळ. बघा इकडं झालं, एवढं राहिले याला वाटाणा आहे, म्हणजे बियाला धरलेलं आहे. हे एवढं एवढं वरती टाकायचं आहे, इकडं खालच्या वावरातलं टाकलं आणि हे दोन सारे राहिलेत तेवढे आता आम्ही एवढं टाकल्यावरती ते उपाटणार आहे. घ्या ना कागद, तो पिवळा कागद तिथं हातरायचा ना. तर हे नंतर आजी चढ झोडीन म्हणलं आता हे टाकून घ्यावा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता करायचा आहे भुईमुग. अजून काही नक्की नाही पण चला भुईमुग करणार आहे. म्हणतात आता शेंगदाणे महाग होणार आहे. मी येऊ काय? तर असं आहे, तबच झाले व्हिडिओ घेतला नाही कारण की काय झालं, आई आजारी होती त्याच्यामुळं मला जावं लागलं तिच्या जवळ. नगरला गेलो, नगरवरून परत तिला पुण्याला नेलं आणि मग तिथं 2-3 दिवस गेले माझे. मग आले, तिथून आल्यावर परत राहिलेला वाटाणा तोडला. वाटाणा तोडून झाल्यावर 2-3 दिवस उपटायला गेलं आणि बरेचसे दिवस याच्यामध्ये गेले. आज म्हणलं हे सगळं टाकून घेऊ म्हणजे मग परत हे वावर मोकळं होईन. हे वालवायचं आहे आणि वळून आपल्याला त्यात दुसरा माल करायचा. आणि आता आम्हाला कांदे पण उपटायचे येतं, म्हणजे आपले कांदे आता काढायला आलेले येतं. तर मग म्हणलं चला एक एक काम करू आपण. असं झालं तर पप्पा तिकडं ते कागद आत राहिला तिकडं आणि ते वजे नेऊ टाकणार आहेत आणि माझं काम चालू आहे त्यांना बांधू द्यायचं. हा पाणी जाणार नाही त्याच्या खाली, असं टाका नाही ना. हा मग तसं टाका, तिथं कुठता येईन असं चांगलं टाका सपाट. हा तर असं आहे. हा तर चला घेते आता एवढं पटक्यास देते त्यांच्याजवळ. आणि परत संध्याकाळी आपल्याला जायचं आहे. बाळूमामाचे बकरं आलेले आहेत आणि ते आहे दिवस फक्त, म्हणजे 2-3 दिवस झाले तसे आलेले आहेत पण मी काही गेलेच नाही. मग आज मी जाणार आहे. तर चला तुमचं पण बाळूमामाचं दर्शन करीते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. जे कोणी नवीन आला असेल व्हिडिओला त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान अशी कमेंट पण करा. तर चला आता फायनली सगळं वाटाण्याचं गबाळ उपटून झाले. बघा इकडं हे पण झाले. आता याचे 2 वजे बांधते आणि इकडं बघा दादा आलेला आहे आणि बघा सगळं अख्खं उपटून झालंय. आणि इथं ढीग लावलाय छकूच्या पप्पांनी आणि दादा आलेला आहे. त्याच्याजवळ आहे ना कांद्याची पात तिथं ठेवली होती गोळा करून, तर ती कार्डांसाठी छकूचे पप्पा भरून द्यात्या त्याच्याजवळ. मग तो घरी गेल्यावर टाकीन कार्डांना. तर असं आहे, आता मला हे वजे बांधायचे. तर आता हे 1 वजं बांधून ठेवते, 1 वजं नंतर नेते छकूचे पप्पा. आणि आता काय आज आमचे छकूचे पप्पा लईच कामाला एकदम हे. आज त्यांनी मला पुढं घालून सगळं काम करून घेतलंय माझ्याकडून. अख्खं एवढं ह्या वावरातलं आणि त्या वावरातला तो तिथं दिसतोय तुम्हाला तेवढा ढिगला अख्खा त्यांनी माझ्याकडून गोळा करून आणि त्यांनी वाहून टाकला बघा. आणि आता मग काय म्हणतात का एवढे 2 वजे बांध आणि त्याला जायचंय कांद्याच्या वावरामध्ये. म्हणतात कांद्याच्या वावरात 2-3 सारे राहिलेत गबाळ काढायचे, तर तेवढं गबाळ आता आम्हाला काढून घ्यायचंय. तर चला आता पटकेच मी 1 वजं बांधिते आणि ते म्हणले आपण गाडीवरतीच जाऊ तसंच तिकडून. तर दादाला तेवढं वजं देतात आणि तिथं स्कूटी पण लावली. आमची हेमा आणि मालिनी दोन्ही पण आहे. तर दादा चाललाय आता मालिनी घेऊन आणि हेमा आम्ही जाणार घेऊन वरती. तर चला आता कांदे पण दाखवते तुम्हाला पुढं. आपला हरभरा इतका मस्त आणि वाट्यावानी बघा, एवढा हरभरा आहे आपला. आणि घाटे पण आलेत बघा हरभऱ्याला, कुठं मुडं आहे. हे बघा बारीक बारीक आहेत माझ्या जवळ आहे.
तर चला राहिलेलं थोडंसं कांद्यातलं गबाळ काढून घेतो आणि मग जातो. कारण पण झालेलं आहे, नारायण पण चाललेत बघा, सूर्यदेवता. तर चला घडीभर काढू आणि मग जाऊ आपण पण घरी. मग परत संध्याकाळी बाळूमामाच्या बकर म्हणजे बाळूमामाचे दर्शन आणि बकरं बघायला जाणार आहे. तर चला बघा आपले कांदे असे झालेत. तर असे कांदे येतं, पण काय करता, माल मस्त पिकावलाय पण त्याला बाजार नाही, असा आहे विषय. तर असे कांदे येतं. खालीचा पंप आहे तेवढा आपला, एवढा असा. तर थोडं गबाळ राहिले काढायचं, तेवढं काढून घेतो. तर हे नाही उपटायचे आपल्याला, हे 15 दिवसाच्या नंतर आपण हे कांदे काढून घेणार आहे. ते सारे राहिलेत का तिथले, तेवढे तिकडे दिसते गबाळ तेवढं. तर चला ते काढून घेतो. बघा एवढी भाजी खुडून आणली हरभऱ्याची मस्तपैकी, वाळून मस्त होती बघा, छान मस्त. तर तुम्ही खुडीता का हरभऱ्याची भाजी मला पण सांगा. आणि आता आम्ही निघालेलो आहे बाळूमामाच्या दर्शनाला. तर चला तुम्हाला पण नेते बाळूमामाच्या दर्शनाला. तर हा हा चल, झाला का? चला माझं स्टोन आण ना, स्टोन आण तेवढं. तर असे त्या दिवशी पाऊस झाला उसाक, त्याच्यामुळे हरभऱ्याच्या भाजीला आहे ना आंबटपणा नाही राहिलेला असा. आता हा मी वाळायला घालणार आहे आणि थोडीफार सकाळचं करीन पण. तर एवढी खुडली, अजून थोडी खुडायची. आता उद्या बघू भेटला टाईम तर उद्या पण एखादं घमेलं बरं खुडू. तर चला आता बाळूमामाच्या दर्शनाला जाऊ. काही सुटला होता मोत्या आणि तो आताशी फिरून फिरून आलाय. लोळून आला का भरला का लय? जग बाई बांधू लागते त्यांना. तर सकाळपासून हिंडून दामला बिचारा, आताशी आलाय घरी, त्याला बांधलेलंच असतंय. तर चला गाडी इकडं आणून ठेवली, तर निघतो आम्ही आता. तर आम्ही येऊन पोचलो होतो. तर बाळूमामाची कथा लावलेली होती, म्हणजे कथा सांगत होते. तर इकडं बरेच लई पब्लिक होतं बघा, इकडं लई माणसं होते. आणि आम्ही आल्याच्या नंतर पण लई माणसं आले. नंतर आरती पण चालू झाली मग नंतर. आणि इकडं मग आम्ही इथं बसून घेतलं होतं. तर आरती चालू झाली मग नंतर मागं इतके माणसं होते, इकडं आरती चालू होती. आणि इतकं मस्त इथं भारी होतं ना, म्हणजे शिस्त होती एकदम. तर सगळे एका लाईनीत आणि कुणीही उठून आरती नव्हती, बसूनच आरती होती, लय भारी होतं. तर आरती घेत असतानाच एका बाईला आहे ना म्हणजे वाईट शक्ती तिच्या अंगामध्ये आली होती बघा इकडं. तर मग ती अशी येड्यावानीच करीत होती. तर मग त्या जे बाळूमामांचं जे भक्त होता ना, त्याने तिला केसाला धरून असं साईडला केलं. मग नंतर माहीत नाही, कारण गर्दी इतकी होती, नंतर काय झालं काय नाही ते काही सांगत नाही. हे बाळूमामाचे इकडं घोडे होते, हे पण आहे ना आरती जशी चालू होती तसा त्याचा डान्स चालू होता. म्हणजे तो काय आपण टाळ्या वाजवतो तसं तो नाचून हे करीत होता. तर असं होतं. मग नंतर इकडं मग आरती झाल्याच्या नंतर मग आम्ही इकडं महाप्रसाद पण घेतला सगळ्यांना, कारण एकादश होती त्याच्यामुळे एकादशीला खिचडीच होती सगळीकडे इकडं. तर बघा पब्लिक इकडं होतं, मागं पण बरंच लय होतं. आम्ही आल्याच्या नंतरून पण इतकं माणूस आलं होतं आणि पुढं पण लय माणूस होतं बघा, कारण खूप माणूस होतं लय. हा ना काय ग, किती खालून चिटका ते पण तर व्हायला भरली का नाही, तिकडून खालून भरली. तर महाप्रसाद घेतल्याच्या नंतर बाळूमामांचं दर्शन घेतलं इकडं लाईनमध्ये. आणि दर्शन झाल्यावरती मग आम्हाला येतं बाळूमामाचे बकरं बघायला. तर बघा इतकं छान आणि इतकं मस्त होतं तिथं, खूप भारी वाटलं. तर मग बाळूमामाचे बकरं बघायला पण गेलो. मग आम्ही दर्शन घेतल्याच्या नंतर पण बाळूमामाचं दर्शनाला इकडं इतकी लाईन लागलेली होती ना, खूप लाईन होती, लांबवर होती. तर मग म्हणलं चला आता यांचं हो असतं तोपर्यंत आपण बकरं बघून येऊ. खाली मागं होते बकरं. ते बघा सगळे एवढे बकरं आहेत, किती बरेच लई आहे.
बघा आता ते काल मम्मी तू सांग नजर पुरत नाही एवढे बकरे आहेत. सगळे आले त्यांना वाटलं खाऊचे कोणला ते बकरे आम्ही एका बकराला हात लावायला गेलो बरं का हा हे सगळे बकरे आले आमच्या काय भारी आहेत बघ ना. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. लहान होते तो बघ कशी येते एक आले का सगळी आली होती तेव्हा हा ना. ते पाहिलं का बघ येतो त्याने कसं मुंडकं काढलंय बाहेर.